नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कसे आहात? तर तुम्हाला माहीतच आहे की आपण नेटचा वन पीस ड्रेस कसा बनवायचा ते बघत आहोत. तर याच्यानं आपण 3 पार्टमध्ये बघणार आहोत. तर आता हा आपला सेकंड पार्ट आहे आणि फर्स्ट पार्टमध्ये आपण त्याची संपूर्ण जी कटिंग असते ती बघितली आणि आता या पार्टमध्ये ना आपण याची जी स्टिचिंग आहे ना ती बघणार आहोत. तर याची स्टिचिंग कशी करायची पूर्ण प्रॉपर टेक्निकने ना मी तुम्हाला इथे सांगणार आहे किंवा दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठेही स्किप न करता, न चुकता. नाहीतर काय होईल की मधल्या स्टेप्स तुमच्या लक्षात येणार नाही आणि पुन्हा तुम्हाला वाटेल की हे असं काय आहे आणि तिथे तसं काय आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित कुठे स्किप न करता बघायचं आहे. तर आपण जे आतमधलं सॅटिन कट केलं होतं ना त्याचा खाली जॉईंट दिला होता, म्हणजे जॉईंटसाठी जो आपला आपण एक्स्ट्रा कपडा तिथे तो जॉईंट म्हणून कट केला होता ना तो आता जोडून घेतला आणि तो आपल्याला आता जॉईन करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे खालच्या बाजूला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. त्यावरती एकदा तुम्ही काय करायचं की खाली ना फरशीवरती किंवा जिथे खाली तुमचं प्लेन सरफेस असेल ना तर तिथे ठेवून व्यवस्थित त्याचं हे करून घ्यायचं आहे. तुम्ही जर सुरुवात म्हणजे बिगिनर्स म्हणून जर शिवत असाल किंवा शिकत असाल ना तर एकदा खाली फरशीवरती ठेवून बघायचं आणि मग तुम्ही ते मशीनवरती घ्यायचं आहे. कधी काय होतं मशीनवरती उलटसुलट कळत नाही आणि त्यामुळे ना हे चुकण्याची शक्यता असते बऱ्याचदा. म्हणजे असं होतं, नवीन माझंही सुरुवातीला झालेलं. व्यवस्थित इथे मशीनवरती शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही ना इथे अशी शिलाई मारल्यानंतर इथे दाब शिलाई पण मारून घ्यायची आहे, कारण कधी काय होतं की याचा जो कपडा आहे तो म्हणजे धागा सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे बरोबर सेंटर किंवा त्याचा सेंटर व्यवस्थित आला पाहिजे या प्रकारे व्यवस्थित तुम्ही शिलाई मारायची आहे. कुठे वर खाली नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आणि कपडा असा एक बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर फोल्ड करून आणि त्याच्यावरतून दाब शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून आपली शिलाई जी आहे ती व्यवस्थित पक्की होते आणि कुठेही धागा दोरा निघण्याची शक्यता नसते. व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे मी, कारण आपल्याला म्हणजे व्हिडिओ फार मोठा झाला असता ना त्यामुळे, कारण बघायलाही फार कंटाळा येतो मला माहीत आहे आणि तुम्हाला आता माहिती किती शिलाई द्यायची आहे. सो इथे स्लो ठेवून काही उपयोग नाही आहे ना. त्यामुळे काही ठिकाणी व्हिडिओ फास्ट आहे, काही ठिकाणी स्लो आहे, तर ते तुम्ही समजून घ्यायचं आहे. आणि जर तुमच्या नसेल लक्षात येत किंवा तुम्हाला नसेल समजत तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारायचं आहे. तिथे तुम्हाला तुमच्या शंकेचं निरसन केलं जाईल. आता तिथे ना आपलं खालचे जॉईंट जो आहे तो देऊन झालेला आहे. आता ही लेअर तर अशी ठेवता येणार नाही आपल्याला. मग इथे करायचं काय, तर ही एक कॅन पट्टी म्हणतो आपण किंवा त्याला लेस कॅन लेस म्हणूया. तर ती मी ऑर्डर केली होती. त्याने काय होतं की ड्रेस म्हणा, लहान मुलींचे ड्रेसेस म्हणा किंवा असं नेटचे गाऊन म्हणा, त्याला ना एक कसा नॉर्मली घेर म्हणजे घेर बनतो त्याने, कारण ती थोडीशी ना कडक असते आणि ती जास्त वाकत नाही, तिला वाक नसतो जास्त. तर त्यामुळे ना ती आपण आता त्याला राऊंडमध्ये जर आपण लावलं ना तर ती स्ट्रेट राहते, जास्त गोळा नाही होत. आणि त्यामुळे ना आपल्या जो नेटचा आपण ड्रेस बनवणार आहोत ना त्याच्या सॅटिनला एक फिनिशिंग पण खूप छान येते. आता ते आपल्याला मशीनवरती त्याला जोडून घ्यायची आहे. आता ती कशी जोडायची तुम्ही बघा, कारण आपलं जे कॅन जोडणार आहोत ना तर सॅटिनचा राऊंड जो आहे तो गोल आहे आणि बऱ्याचदा गोल राऊंडवरती हे म्हणजे बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो की हे कसं जोडायचं किंवा लेस किंवा ते राऊंड असल्यामुळे ना जी आपण फिनिशिंग करतो ती इकडे तिकडे होते किंवा गोळा होते. तर अशा प्रकारे एक मधोमध सेंटर
त्या कॅनकॅन पट्टीच्या मधोमधून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे, स्ट्रेट पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आणि ती आतमध्ये अशी फोल्ड करून घ्यायची सिंपली. आतमध्ये फोल्ड केल्यानंतर पुन्हा त्यावरती कडेने एक शिलाई मारत चालायची आहे. एकदम सोपं आहे मैत्रिणींनो, काहीच अवघड नाही आहे. तुम्हाला इझिली म्हणजे लक्षात येईल. आता हे बघा, तुम्ही इथे बघत असाल की शिलाई मारल्यानंतर फिनिशिंग बघू शकतात तुम्ही. आता मी तुम्हाला फिनिशिंगसुद्धा दाखवते. आणि आपण हे लास्टपर्यंत इथे अशी शिलाई मारून घेतलेली आहे. आता तुम्ही याची फिनिशिंग बघा, आणि हे आपोआप ना असं वरती राहतं आहे. म्हणजे ते जे सॅटिनचा कपडा आहे ना, तो असा खाली पडत नाही आहे किंवा लूज पडत नाही आहे. ते कॅनकॅनची पट्टी लावण्याचा हा एक फायदा असतो. आणि बघा फिनिशिंग बघा तुम्ही किती छान आलेलं आहे. आता हे झालं आहे आपलं. आता मी ते साईडला ठेवते आणि इथे आपण ना फ्रंट पार्ट जो आहे ना, म्हणजे आपले अप्पर पार्ट जो आहे तो रेडी करायला घेऊ. तर अप्पर पार्टपैकी आपण पहिल्यांदा याचा बॅक पार्ट बघणार आहोत. ओके, तर आता याचं ना आपण नेट कट केलेलं नाही, यासाठी लागणारं नेट जे असतं ना ते कट केलेलं नाही, ते पण आपण कट करून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण याच्या ज्या आपल्या शोल्डरच्या बेल्ट्स आहेत ना ते कट करून घेऊया. तर सरळ एकमेकांवर हे उलट ठेवायचं आहे, एकमेकांच्या ऑपोजिट ठेवून, आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे, कारण आपल्याला फिनिशिंग फार महत्त्वाची आहे. त्यामुळे इथे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. 2 लाईन जितकं अंतर सोडून, किंवा तुम्ही अर्धा इंचाचं अंतर सोडू शकतात जर तुम्ही बिगिनर्स असाल तर. आणि सरळ रेषेत शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि तुम्हाला जर काही समजत नसेल तर तुम्ही मला विचारू शकतात. आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे चॅनलवरती नवीन असेल तर. जर तुम्ही फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर चॅनलला अशा छान छान व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे पटकन. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि तुमच्या अशा बऱ्याच मैत्रिणी असतील ना की ज्यांनाही अशा प्रकारामध्ये शिकण्याची इच्छा असते किंवा त्यांना शिकायचं आहे, तर त्यांनाही आपला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि यूट्यूबवरती तर असं म्हणजे मी तरी नाही बघितलं की एवढं डिटेलमध्ये किंवा इतकं डीपमध्ये कोणी सांगितलं असेल, शिकवलं असेल स्टेप बाय स्टेप एवढं. आणि मी म्हणजे तुम्हाला एवढं सांगण्याचा किंवा हे करण्याचा प्रयत्न करते आहे. आय होप तुम्हाला समजत असेल. प्लीज तुम्ही समजून घ्या. मी म्हणजे खूप तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. खूप छान. म्हणजे तुम्ही जर या पद्धतीने जर शिवलं आणि केलं ना, तर मी तुम्हाला सांगते 100 आणि 101% मी गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही ना वन पीस रेडी करणार म्हणजे करणारच. आणि तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाही आहे. अगदी जो तुम्हाला दुकानामध्ये किंवा तुम्ही एखाद्या शॉपमध्ये जाल तर तिथे तो तुम्हाला 3-4 हजाराच्या खाली तर मिळणारच नाही. 4-5 हजार, 5 हजाराच्या खाली तर बोलूच नका. एवढा महागाचा जो वन पीस आहे तो फक्त आपण 500 ते 1000मध्ये फक्त घरी बनवत आहोत. आणि तो एवढ्या सोप्या पद्धतीने आणि इतक्या छान छान टेक्निक्सने की, आणि तो एवढा छान होणार आहे की बस. तुम्ही लास्टला मी तुम्हाला ना मी व्हिडिओ जेव्हा शेअर करेल ना तेव्हा तुम्ही स्वतःच बघाल की किती छान हा वन पीस जो आहे ना तो रेडी झालेला आहे. आता आपण आपल्या पॉईंटकडे येऊया. आता इथे ना ज्या आपण अर्धा 2 लाईन जितकं अंतर सोडून जे टिप मारून घेतली होती ना, तर ते पट्टी मी उलटवून घेतली आणि त्यावरतून एक दाब शिलाई देऊन घेते, जेणेकरून फिनिशिंग येऊन जाईल आणि आपल्या ज्या पट्ट्या आहेत त्या व्यवस्थित प्रॉपर सेट होतील. हे बघा इथे व्यवस्थित आता फिनिशिंग बघू शकतात किती छान आलेली आहे. तुम्हाला जिथे जो पॉईंट लक्षात नाही आला ना तर तुम्ही मला विचारायचं आहे. आता सेम हे बघा त्या पद्धतीने इथे आपला पट्ट्या रेडी झालेल्या आहेत शोल्डरच्या. किंवा ह्या पट्ट्या म्हणजे अशा रेडी न करता तुम्ही यापेक्षा तुम्हाला जर छोट्या हव्या असतील साईजमध्ये, किंवा तुम्हाला ब्रॉड किती ब्रॉड हवी आहे किंवा किती कमी लेंथ त्याची ब्रेडथ हवी आहे, त्यानुसार तुम्ही ते कट करू शकता. आता मला तेवढं मला ठीक वाटलं म्हणून मी तेवढं केलं. त्यापेक्षा कमीही तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्हाला जर त्या शोल्डरचे जे बेल्ट असतात ते नकोच असेल तर सेम अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. किंवा फ्रिल्सवाल्या तुम्ही डायरेक्टली त्याला जॉईन करू शकतात. कसंही म्हणजे बरेच प्रकार आहेत. आता ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी आता जसं तुम्ही याला किती रिस्पॉन्स देतात त्यानुसार
मी तुम्हाला अजून पुढचे वेगवेगळे डिझाईन किंवा वेगवेगळ्या ट्रिक्स म्हणा किंवा वेगवेगळ्या मेथडने मी शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. जर या व्हिडिओला किंवा या ड्रेसच्या माझ्या पार्टला जर म्हणजे जे मी तुम्हाला शिकवत आहे त्याला तर तुम्हीच भरभरून प्रेम दिलं, भरभरून मला प्रतिसाद दिला, तर मला पण अजून प्रोत्साहन मिळेल की मी अजून तुमच्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्याकरता मी अजून खूप खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मला जेवढे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत एवढे छान छान व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. आणि डिझाईन्स तर विचारूच नका. हे झालं नेटच्या वन पीसचं. मी म्हणजे तुमच्यासाठी अजून बरेच म्हणजे नऊवारी म्हणा किंवा आपण साड्यांपासून घागरे म्हणा किंवा छोट्या मुलींचे ड्रेसेस वगैरे सगळे मी कलेक्शन तुमच्यासाठी मी घेऊन येईल. सगळे वर्कशॉप लागलं तर आपण वर्कशॉप अरेंज करू, काहीतरी लाईव्ह म्हणा किंवा कसंही. तुम्ही याला प्रेम द्या आणि मग मी अजून तुमच्यासाठी छान छान घेऊन येत राहील असंच. आता आपण याचं बॅक पार्टचं कटिंग करून घेतलेले आहे. त्यानंतर ना इथे आपल्याला हे फ्रंट पार्टसाठी जे आहे ना ते कट करून घ्यायचं आहे. बघा, कपडा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं. आता हे खाली फरशीवरती तुम्ही कट करायचं आहे. जर तुम्ही किंवा तुमच्याकडे जर मोठा टेबल असेल ना तर त्यावरती तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही वरती कट करू शकतात. ॲक्च्युली मी मशीनच्या टेबलवरती कट करत आहे. तुम्ही खाली कट करू शकतात. इथे ऑपरेटिंगला मी एकटीच असल्यामुळे ना मला प्रत्येक वेळी कॅमेरा तो सेट करणं, खाली घेणं, त्यामुळे मग मी इथे मशीनवरती मी वरचे वरच कट करून घेत आहे. आता तुम्ही इथे खाली व्यवस्थित सरळ घडी करून व्यवस्थित खाली फरशीवरती स्ट्रेट कपडा ठेवून आणि मग तुम्ही त्याची कटिंग जी आहे ना ती करायची आहे. आता या ठिकाणी कटिंग तर झालेली आहे. आता वळूया आपण याच्या स्टिचिंगकडे की कसं करायचं, काय करायचं. तर चला आपण आता बघूया. आता एकदा तर आपण बॅक पार्टच याचा रेडी करणार आहोत. म्हणजे फ्रंट पार्टकडे वळालो की वळालो आणि त्याचं फ्रंट पार्टचं थोडं कामही जास्त आहे. सो त्यामुळे ना एकदा जे सिंपल आहे ना ते करून घेऊया. तर आपला हा बॅक पार्ट आपण पहिल्यांदा रेडी करणार आहोत. मला तुम्हाला एक प्रश्नही विचारायचा आहे की तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्ही अशा प्रकारचे अजून वेगवेगळ्या प्रकारचे छान म्हणजे खूप छान जे आता बरेच ट्रेंडिंगला चालू आहेत ते ड्रेसेस शिकण्यासाठी तुम्ही एक्सायटेड आहात का? तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि आता मी कसं हे लेव्हेंडर कलरचं घेऊन आले तर अजून मी म्हणजे कोणत्या कलरमध्ये आणि कोणत्या डिझाईनमध्ये घेऊन येऊ तेही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. म्हणजे मलाही कळेल की कोणाला काय काय आवडतं किंवा म्हणजे कोणाचं कसं आहे, कोणाला काय आवडतं, कसं आवडतं, कोणते डिझाईन्स आवडतात किंवा कोणते कलर्स आवडतात मलाही कळेल. आणि तुम्ही कुठून बघताय माझा हा व्हिडिओ तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. म्हणजे मलाही कळेल की माझ्या कोण कुठून आहे मलाही लक्षात येईल. आणि आता आपण हा जो ड्रेस बनवत आहोत ना, जर हा ड्रेस कोणाला पाहिजे असेल, मी याची म्हणजे ऑनलाईन सेलिंग पण करते. जर कोणाला पाहिजे असेल ना तर तेही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे. किंवा तुम्हाला जर वेगवेगळ्या कलरमध्ये हवं असेल तर तुम्ही मला ना कलरमध्ये म्हणजे मला कलर पण सांगू शकतात. कलर आणि डिझाईन तुम्ही मला मग व्हॉट्सअप केली तरी चालेल किंवा इंस्टाग्रामवरती हे आपलं पेज आहे त्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि किंवा तिथे म्हणजे मी तुम्हाला सांगेल की कलर वगैरे तुम्ही मला सांगायचं आहे. मी सगळं तुम्हाला मग त्यावरती इंस्टावरती तुम्ही मला DM केल्यानंतर मी तुम्हाला सांगून देईल. तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल ते कॉन्टॅक्ट करू शकतात. म्हणजे इंस्टाग्रामवरती तुम्ही मला DM करा. आता ना हे आपल्या शोल्डरचे जे बेल्ट आहेत ना ते तर आहेत, बट एक वेगळं थोडंसं स्टाईलमध्ये ना मी त्याला हे करण्याचा प्रयत्न करते आहे. त्यामुळे ना आता ते छोट्या ना नाजूकशा छोट्याशा मी फ्रिल टाईप किंवा त्याला चुना म्हणतात ना आपण त्या देऊन घेते आहे.
व्यवस्थित, आणि ते आपल्या शोल्डर वरती नसणार आहे, त्या स्लीव्ज त्या खाली असणार आहे, किंवा तुम्ही त्या वरती शोल्डरला जोडल्या तरी चालणार आहे डायरेक्ट. त्याच्या म्हणजे ती फुगाबाही तयार होईल, या असं केलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. हे बघा, इथे अशा प्रकारे त्या एक साईडने ना त्या चुना देऊन झालेल्या आहेत आणि ते रेडी झालेलं आहे. व्यवस्थित ओके. तर हे बघा, दोन्ही साईडच्या ज्या फ्रिल्स आहेत ते रेडी झालेल्या आहेत. आता त्या अशा ठेवून घ्यायच्या आणि त्याला आपण ना एक आधी अस्त्रावरतीच ना त्याची म्हणजे एक नॉर्मल आपण कच्ची शिलाई म्हणतो ना ती करून घेऊया, म्हणजे कपडा सटकणार नाही, किंवा आपले फ्रिल्स वगैरे, किंवा आपण जेव्हा आता सॅटिन ठेवू ना वरतून सॅटिन आणि आपलं जे नेट असणार आहे ते ठेवू, तर ते सटकणार नाही इकडे तिकडे. दुसऱ्या साईडचाही सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. फ्रिल्स ठेवून आणि ते त्यावरतून आपल्याला नेट आणि अस्तर सॉरी आपलं जे मेन फॅब्रिक आहे ना सॅटिनचं ते ठेवून घ्यायचं. आता मी हे उलटं करून घेतलं कारण आपण इकडनं म्हणजे आपल्याला जे आपण अस्त्रावरती शिलाई मारून घेतली ना ती आपल्याला दिसेल, आणि आपलं व्यवस्थित आपल्याला त्याची हे टिप मारता येईल, शिलाई मारता येईल त्यावरती, त्यामुळे. व्यवस्थित सारखं ठेवून, किंवा तुम्ही ना तिथे अशा या मार्केटमध्ये म्हणजे तुम्ही त्या टेलरिंग मटेरियलच्या जेव्हा शॉपमध्ये जाल ना तर अशा प्रकारच्या ना पिना मिळतील, अगदी म्हणजे 10-20 रुपयाला मिळून जातील. 20 रुपयापर्यंत तुम्हाला 20 ते 25 रुपयापर्यंत मिळून जातील. मी आय थिंक या 15 रुपयाच्या काहीतरी घेतलेल्या आहेत. म्हणजे तो राऊंडच मिळतो गोल, 5-5 की 6-6 पिना असतात, ते 4-5 रंगांच्या, 30 एक पिना असू शकतात कदाचित, मी काय मोजलं नाही आहे. पण एक 10-15 रुपयापर्यंत ते तुम्हाला पिना मिळून जातील, जेणेकरून काय होतं, पिना जर आपण सगळीकडून अशा अटॅच केल्या ना तर ते आपला कपडा जो आहे तो सटकत नाही आणि व्यवस्थित एका जागी स्टेबल राहतो. हे बघा, व्यवस्थित सावकाश हळूवार शिलाई मारायची आहे. घाई अजिबात करायची नाही या कामाला, कारण अप्पर पार्ट ना म्हणजे मेन तर काम यामध्ये अप्पर पार्टचं आहे, आणि तेच जर व्यवस्थित नाही झालं तर पूर्ण ड्रेसची ना फिनिशिंग पण खराब होऊ शकते. त्यामुळे इथे या कामात घाई नाही करायची, हळूवार करायचं आहे. सावकाश पद्धतीने इथे शिलाई मारून घ्यायची आणि इथे एंड करून घ्यायचं, डबल शिलाई द्यायची, किंवा आता आपल्याला साईडने फिनिशिंग करायची आहे त्यामुळे इथे काही एवढी गरज नाही वाटत मला, पण ठीक आहे, तुम्ही डबल शिलाई देऊ शकतात. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा, जेणेकरून जास्त गळ्याभोवती जाड पण नाही होणार. आता हे बघा, आता वरतून आपल्याला एक दाब शिलाई म्हणून म्हणजे दाब शिलाईच देऊन घ्यायची आहे. आता एकदा काय करायचं, आपला तो जो जरा स्वीट हार्ट शेप होता, म्हणजे स्वीट हार्ट पण नव्हता, नॉर्मल शेप होता ना, तो व्यवस्थित आकार किंवा चौकोनी आकार होता, बॅक साईड होता, बॅक साईड तर मी म्हणजे चौकोनीच ठेवलेला होता, स्ट्रेटच होता, थोडासा आकार नव्हता दिलेला. तर त्या पद्धतीने व्यवस्थित कपडा हाताने असं दाबून घ्यायचा, स्ट्रेट करून घ्यायचा आणि मग दाबशिलाई देऊन घ्यायची. एकदम सोपा आहे, काहीच अवघड नाही आहे. जर तुम्हाला ब्लाऊज येत असेल तर तुम्ही हा वन पीस ना 100% 1001% शिवू शकतात, काहीच प्रॉब्लेमच नाही आहे. मी पण यासाठी कुठले क्लास केले नाही, काहीच नाही, काहीच केलेलं नाही. मीही शिवायला लागले आणि म्हटलं तुमच्यापर्यंत शेअर करावं, मला वाटलं तर मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. व्यवस्थित इथे ही दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आता खालच्या बाजूला मी हात लावते, तुम्ही त्या ठिकाणी ना त्या पिना
पिना ज्या आहेत ना त्या पिना लावून घेतल्या तरी चालेल, जेणेकरून कपडा स्ट्रेट राहील आणि हात म्हणजे जेव्हा तुम्ही शिलाई कराल ना त्यावेळेस ते गोळा होणार नाही, कारण आतमधला जो आपला सॅटिनचा कपडा आहे तो म्हणजे सटकतो आहे आणि त्यामुळे सॅटिन हे सटकतं आणि त्यामुळे ना कधी कधी गोळा होण्याची शक्यता असते, तर ते होणार नाही जर तुम्ही पिनांचा वापर केला तर. आता काय करायचं की हा जो म्हणजे कपडा उलटवून घ्यायचा उलट्या बाजूने आणि त्याला व्यवस्थित म्हणजे आतल्या बाजूने ना तिन्ही जे कपडे आहेत म्हणजे अस्तर, नेट आणि सॅटिन हे जोडून घ्यायचं, म्हणजे ते सटकणार नाही आणि एकदम प्रॉपर म्हणजे याचं काम आपलं आवरून जाईल. आणि आपण फ्रंट म्हणजे अपर पार्टचं फ्रंट पार्टकडे येऊया. ओके, कारण ते जरा उघड आहे आणि त्याला प्लेट्स वगैरे करायच्या आहेत आणि बरंच काम आहे त्याचं. सो आता हे आपलं झालेलं आहे. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आणि हे साईडला ठेवून द्यायचं. एक्स्ट्रा कपडा ना जरा दुरूनच कट करायचं, कारण नेट पण न सटकण्याची म्हणजे थोडंसं जर असं स्ट्रेच झालं किंवा ताणलं गेलं ना तर ते टिपमधून किंवा शिलाईमधून ना निघून नाही यायला पाहिजे किंवा निघून येण्याची कधी कधी शक्यता असते, कारण ती शेवटी नेट आहे त्यामुळे. आता फ्रंट पार्ट रेडी करायचा आहे. आता एकदा काय करू आपण, म्हणजे आपल्याला ना हे शोल्डरच्या ज्या बेल्ट आहे ना ते जॉईंट करून घ्यावं लागेल, कारण आपण म्हणजे जेव्हा बॅक पार्ट रेडी केला तेव्हा आपण शोल्डर आणि तेच जोडून घेतलं ना. सो इथे फ्रंट पार्टला पण काय करायचं, हे जोडून घ्यायचं एकदा. हे जसं आपण बॅक पार्टला जोडलं सेम त्याच पद्धतीने ते अस्तराला एकदा हे जॉईंट करून घ्यायचं, म्हणजे हे इकडे तिकडे होणार नाही. आणि याचं म्हणजे हेच मेन तर हे आहे की पहिल्यांदा म्हणजे प्रत्येक कामामध्ये ना स्टेप्स महत्त्वाच्या असतात आणि स्टेप्स असतातच आणि त्या खूप महत्त्वाच्या असतात. तर त्या स्टेप्समध्ये म्हणजे त्या तशा स्टेप्सपैकी हे आपलं पहिली पायरी आहे आणि इथून असं करायचं. असं म्हणजे तुम्ही नंतरही करू शकता ते, पण मी तर प्रेफर करेल की तुम्ही ना स्टेप बाय स्टेपच गोष्टी जोडत जा, म्हणजे सटकणार नाही, इकडे तिकडे हलणार नाही आणि प्रॉपर फिनिशिंग पण येईल त्यांना. सावकाश टीप मारून घ्यायची. अर्धा इंच अंतर सोडू शकतात, हरकत नाही, कारण अर्धा इंच म्हणजे आता हे नेटचं असल्यामुळे ना इथे शक्यतो सगळ्या बाजूला अर्धा अर्धा इंच सोडायचंच आहे, कारण हे नेट आहे आणि नेट म्हणजे सटकण्याची शक्यता असते, कारण शेवटी ती जाळी आहे आणि टिपातनं जाळी लवकर वेगळी होते. सो इथे अर्धा इंच अंतर हे सोडायचंच आहे. आणि आता आपण ज्या म्हणजे दुसऱ्या बाजूच्या फ्रिल्स पण आहेत ना ते आपण बाही रेडी केली होती ते जोडून घ्यायचं आहे. आता नेमकं ना याचा एक म्हणजे प्रॉब्लेम कसा झाला आहे की मी याला म्हणजे वेगळं डिझाईन करण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे करत होते तुम्हाला, म्हणजे मला वेगळं दाखवायचं होतं. याचा फायनल लुक तुम्हाला लास्टला बघायला मिळेल. हे तीनही पार्ट म्हणजे याचे जे 3 पार्ट मी बनवत आहे, सो तीनही पार्टमध्ये मी याचं चौथा पार्टमध्ये म्हणजे लास्टलाच मी याचा तुम्हाला एक शॉर्ट तर्फे किंवा लाँग व्हिडिओमध्ये याचा मी तुम्हाला फायनल लुक दाखवणार आहे. पण आता मी ज्या पद्धतीने आता हे साईडला आपण जी शोल्डर पट्टी जोडलेली आहे ना, तर ॲक्च्युली ते झालेलं आहे असं की म्हणजे मीच घालणार म्हणजे माझ्यासाठी मी माझ्या मापावर केलेला, पण नेमकं ते मला ना तशा स्लीव्ज काय माहीत का मला त्या जेव्हा मी वेअर केलं तेव्हा मला नाही आवडला लास्टला शिवल्यानंतर. आता मी ड्रेस ऑलरेडी रेडी झालेला आहे. व्हिडिओ तुमच्यापर्यंत थोडा लेट येतो आहे, कारण एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि शूटिंग सगळं म्हणजे बरंच असतं, तर ते मला एवढं नाही आवडलं. तर लास्टला जेव्हा मी आता तुम्हाला म्हणजे मी सांगेल की लास्टला काय झालेलं आहे, तर तुम्ही व्हिडिओ लास्ट एंडपर्यंत बघायचा आहे पूर्ण. मी तुम्हाला जोपर्यंत ड्रेसचा फायनल लुक दाखवत नाही तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कुठेही म्हणजे तीनही व्हिडिओ असतील आपले शॉर्ट्स असतील याच्या रिलेटेड ते स्किप न करता तुम्ही बघायचे आहेत. ओके, तर चला आपण आता इकडे वळूया. तुम्हाला लास्टलाच कळेल की म्हणजे मला नेमकं काय म्हणायचं आहे. स्लीवचं म्हणजे मी थोडं एक हे केलेलं आहे की त्या मी खाली सोडलेल्या होत्या, बट तिथे मी ना फुगाबाई टाईप असं मी बनवून घेतलेलं आहे. त्या शोल्डर आपली जी शोल्डर पट्टी होती ना त्या पट्टीला मी त्या जोडून दिलेल्या आहेत. तर ते कसं ते तुम्हाला लास्टला म्हणजे लक्षात येईलच तुमच्या की मला नेमकं काय म्हणायचं आहे. तर चला आता आपण आपलं काय बघत होतो आपण
फ्रंट पार्ट बनवण्यासाठी ना आपल्याला डिझाईन बनवत आहे मी. तर अशा प्रकारे मी छोटे छोटे फ्रिल्स म्हणजे गॅदरिंग करून घेतली. असे गॅदर्स बनवून घ्यायचे आहेत, कारण नाही का फ्रंट पार्टला नाही गॅदर्स खूप छान दिसतात आणि मी बरेच म्हणजे बघितले पण आहे आणि मी असं बनवते पण. तर हे असं छान वाटतं. तर मी इथे म्हणजे जेव्हा ते ड्रेसेस माझे क्लायंटला कस्टमरला जेव्हा मी देते ना, तर गॅदरिंग म्हणजे मोस्ट ऑफ मी तर म्हणजे जे रेकमेंड करेल ना, तर ते असे गॅदरिंगचं खूप छान वाटते डिझाईन. तर तेच प्रेफर करते. आता व्यवस्थित ना ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आपल्या सेटिंगला जोडून घ्यायचे आहेत. ते गॅदरिंग जी केलेली आहे ना, ती सेटिंगला जोडून घ्यायची आहे. तुम्हाला आपला जो फर्स्ट पार्ट आहे ना मागचा, तो कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा बरं, की कसा वाटला, म्हणजे शिकवण्याची पद्धत कशी आहे, तुम्हाला माझं समजतं आहे का, किंवा कुठे काय अडचणी येत आहे का, तुम्ही मला कमेंट करून सांगा. म्हणजे मलाही कळेल, म्हणजे नेक्स्ट टाईम ना मी म्हणजे कसं आता तुम्ही मला सांगितलं ना की तुमचं असं असं इथे हे होतं आहे किंवा ते होतं आहे, तर मी नेक्स्ट टाईम ना तसं नाही होणार. म्हणजे प्रॉपरच तुम्हाला मग मलाही कळेल की हां तुम्हाला अशा इथे हा पॉईंट समजला नव्हता किंवा तिथे तो पॉईंट समजला नव्हता, तर मी व्यवस्थित म्हणजे नेक्स्ट टाईम तसं होणार नाही. तर याची मी काळजी पण घेईल. आणि तुम्हाला अजून माझ्याकडून काय शिकायला आवडेल तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आणि ते व्यवस्थित हे त्याला जॉईंट करून घ्यायचं, अटॅच करून घ्यायचं, एक्स्ट्रा कट करून घ्यायचं, थोडंसं दुरूनच ठेवायचं आहे. फक्त सारखी फिनिशिंग आली पाहिजे या पद्धतीने थोडेसे कट्स या ठिकाणी देऊन घ्यायचे. आता मला नाही ते थोडंसं म्हणजे शिलाई थोडीशी वरखाली झाल्यासारखी वाटत होती, म्हणून तिथे मी पुन्हा डबल एक शिलाई मारून घेतली. आता व्यवस्थित कट देऊन घ्यायचे, कारण आपल्याला ते कपडा उलटा करायचा आहे. हे बघा, आता तो आपण जेव्हा ना उलट करू ना, तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की किती छान दिसतंय ते. आपण आता याला ना एकदा म्हणजे याचं अस्त्राला ना जोडून घेऊया ते दोन्ही पार्ट. आणि मग त्याची फिनिशिंग म्हणजे मग त्याची फिनिशिंग बघा तुम्ही, मग तुमच्या लक्षात येईल की ते किती छान दिसत आहे किंवा किती छान झालं आहे असं. व्यवस्थित एकमेकांवरती कपडा ठेवून घ्यायचा. तुम्ही या ठिकाणी ना पिना लावून आणि मग आधी पिनांनी ॲडजस्टमेंट करून व्यवस्थित पिना लावून आणि मग तुम्ही इथे शिलाई देऊ शकतात. तुम्ही म्हणजे जर नवीन करत असाल ना, तर तुम्ही पिनांचाच वापर करा, कारण प्रत्येक ठिकाणी ना मग पिना वापरा, म्हणजे कपडा गोळा होणार नाही. कारण काय होतं आहे की जसं जसं मी एक स्टेप पुढे जाते ना, तर हे जे म्हणजे फ्रंट पार्ट किंवा बॅक पार्ट जो आहे ते असं हेवी होत जाते. आता आपल्या फ्रिल्स पण रेडी झाल्या, तर ते फार हेवी झालं आणि एवढं पूर्ण मशीनवरती ते बसत पण नाही. आणि व्यवस्थित म्हणजे खूप हेवी झाल्यामुळे ना मग म्हणजे लोड वाढतो आणि ते फिटिंगला किंवा टिप मारण्यासाठी ना जरा जड जातं. तर त्यामुळे ना तुम्ही म्हणजे पिनांचा वापर करत जा, किंवा जर हा वन पीसचा जो नेट आहे ना तो बनवण्यासाठी तुम्ही कुणीतरी अजून एक हेल्पला घ्या, जेणेकरून ना तुम्हाला म्हणजे त्रास होणार नाही. कारण ते जसं जसं आपण स्टेप बाय स्टेप पुढे जातो ना, तर ते खूप म्हणजे असं हेवी होत जातो, मोठा होत जातो, साईज पण त्याची मोठी होते आणि त्यामुळे ते अवघड जातं ना कॅरी करायला. तर तुम्ही तुमच्यासोबत जोडीला कोणीतरी एक मेंबर घ्यायचा आहे. जर तुम्हाला एकट्याला ॲडजस्ट होत असेल तर खूप छान म्हणजे चांगली गोष्ट आहे. बट जर नाही ना, म्हणजे शक्यतो नाही होत, कारण ते हेवी होत जातं. फ्रिल्स बनवल्यानंतर ना आपलं जे खालचा पार्ट आहे ना तो खूप हेवी होतो, जड लागतो कॅरी करायला आणि त्याला फिटिंग वगैरे करायची असते, सगळ्या गोष्टी असतात. सो त्यामुळे
बाकी म्हणजे मला पर्सनली जे वाटतं ना ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आहे. आता आपल्या इथे टिप मारून झाली. आपल्याला हे उलट करून घ्यायचं आणि दाबटीप देऊन घ्यायची. जशी आपण बॅक पार्टला केलं ना सेम त्याच पद्धतीने इथे अशी टिप मारून घ्यायची आहे. आता इथे थोडंसं फास्ट फॉरवर्ड आहे, बट तुमच्या लक्षात येत असेल की मी कोणत्या पद्धतीने करत आहे. माझे हात बघू शकतात तुम्ही की पूर्ण दोन्ही बाजूने व्यवस्थित प्रेस करत करत खालच्या बाजूने त्याचं अस्तर आहे ना ते उडत स्ट्रेट करत मी इथे टिप मारत आहे, जेणेकरून आपल्याला म्हणजे सगळी काळजी एकाच वेळी घ्यायची असते. आपली दाबटीप जी आहे ना ती पण व्यवस्थित आपल्या कॉर्नरवरच चालली पाहिजे. खालच्या बाजूने अस्तर गोळा नाही झालं पाहिजे, आतलं सॅटिन गोळा नाही झालं पाहिजे. नेट जे आहे ते सुद्धा आपलं गोळा म्हणजे आतमध्ये असं लूज नाही पडलं पाहिजे. स्ट्रेट एकदम स्ट्रेट करतच चालायचं. आणि आता हे बघा, आता आपलं इथे म्हणजे दाबटीप जी आहे ती देऊन झाली. आता एकदा ना अस्तर आणि सॅटिन जे आहे ना ते जोडून घेऊया आणि मग त्यानंतर याची जी गॅदरिंग केलेली आहे ना त्याची फिनिशिंग लास्टला देऊन घेऊया. आता या पार्टमध्ये ना आपण इथे अप्पर पार्ट रेडी केला पूर्णपणे आणि खालच्या पार्टचं आपण सॅटिन जे आहे ते रेडी केलेलं आहे. आता या पार्टमध्ये ना आपण इतकंच बघणार आहोत, कारण नेक्स्ट जर आपण नेक्स्ट पार्ट जो आहे ना तो आपला पूर्ण फ्रिल्सचा वगैरे असणार आहे ना, तर ते म्हणजे खालचाच आपला जो लास्ट पार्ट असणार आहे, फिटिंग वगैरे असणार आहे, तर ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू. या पार्टमध्ये इतकंच असणार आहे आपलं. तर तुम्हाला हा पार्ट किंवा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लस पॉईंट व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत मित्रपरिवारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना कोणालाही शिकण्याची इच्छा आहे. आणि हे पूर्ण आपलं फ्रीमध्ये असणार आहे आणि फ्रीमध्ये शिकायला काय हरकत आहे नाही का. आणि पूर्णपणे डिटेलमध्ये सांगितलं आहे, जे की आजपर्यंत यूट्यूबवरती कुणीच एवढं डिटेलमध्ये प्रॉपर स्टेप बाय स्टेप कोणीच सांगितलेलं नाही आहे. सो तुम्ही व्हिडिओला जास्त प्रेम द्या, म्हणजे मला ना अजून प्रोत्साहन मिळेल की मी अजून छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येईल. आणि याच प्रकारचे किंवा हा जर नेट गाऊन किंवा हा जो ड्रेस तुम्हाला आवडला असेल तर हाही तुम्हाला मिळून जाईल, किंवा या टाईपमध्ये तुम्हाला किंवा हा कलरमध्ये अजून वेगळ्या डिझाईनमध्ये हवा असेल तरीही मिळेल. मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला तुमच्या घरपोच मिळेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. व्यवस्थित गॅदरिंगनं ॲडजस्ट करून इथे ना त्याला खालच्या बाजूने ना तुम्ही त्याला हे टिप मारून घ्यायची आहे. लास्टला ना शिलाई एंड करून घ्यायची. हाताने व्यवस्थित त्याला सेट करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे. हे बघा किती छान. आणि तुम्ही फ्रंट पार्ट बघू शकतात. अजून तर आपल्याला ऑल ओव्हर रेडी करायचं बाकी आहे, पण फ्रंट पार्टची फिनिशिंग आणि सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकतात किती छान झालेलं आहे. तर चला आज आपण आता या व्हिडिओमध्ये इतकंच बघणार आहोत. बाकीचं उरलेलं आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.